ते कसं होईल हाच विचार येतो. कार घ्यायची, पैसे नाही आहेत, मी कशी घेईन. त्याचा योग्य वापर झाला तर आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण पोहोचू शकतो. तर त्याला कसं टॅप करायचं, म्हणजे त्या ऊर्जेपर्यंत आपण कसं पोहोचायचं, की तुम्हाला पाहिजे आहे त्याकडे लक्ष द्या. जनरलच आपलं असं असतं की नकोय तेच आपण बोलतो, मनातही बोलताना नकोय ते बोलतो. पत्रिका ॲस्ट्रॉलॉजर हे गायडन्स देऊ शकतात, ते स्वतः सुद्धा सांगतात. अगदी उत्तमातला उत्तम ॲस्ट्रॉलॉजर सुद्धा तुम्हाला गाईड करू शकतो, भविष्य नाही बदलू शकत. आणि ॲस्ट्रॉलॉजी तो ॲक्सेप्टन्स आणून देतं, पण ते निगेटिव्ह स्वरूपात आपण घेतलं म्हणजे तुमच्या आयुष्यात स्ट्रगल आहे धरून बसलात तर स्ट्रगलच करणार आहात. तर ह्या सगळ्यांनी आपण देवापर्यंत पोहोचतो. देव म्हणजेच युनिवर्स म्हणजेच आपल्यातली हायर पॉवर, आणि त्यालाच देव म्हटलं जातं. ज्यांना ते आपल्यातली हायर पॉवर कळते ते तशाप्रमाणे काम करतात. ज्यांना ते मूर्ती स्वरूपात दिसतात ते देवावर विश्वास ठेवून म्हणजे आपल्या बाह्य जगामध्ये त्याला नमस्कार करतात. आणि ज्यांना ते आत्म्याशी कनेक्ट झाला की देव मिळाला, आपल्यात आहे तो सगळ्यामध्ये आहे. आणि जेव्हा हे कळायला लागतं तेव्हा आपण माझ्यात आणि दुसऱ्या माणसामध्ये फरक आहे हा फरक निघून जातो.